नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या छान अशा व्हिडिओमध्ये। तर आज मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी छान अशी स्लीवची डिझाइन नवीन जी ट्रेंडिंग चालू आहे तेच मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर नवीन क्लास करणाऱ्या ताईंसाठी तर अगदी एकदम सोप्या पद्धतीने शिकवली नेहमीप्रमाणे। तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सगळ्यात अगोदर जो व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर बघा इथं दंडघेर टाकलेला आहे 6 इंच, त्यानंतर इथं बाहीची उंची घेतलेली आहे 5.5 इंच, त्यानंतर इथं मोंडा खोली दिलेली आहे बघा 1.5 इंचावरती। त्यानंतर बघा आता आपण इथं मी कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे बघा रुंदी इथे दाखवते मी तुम्हाला 4 इंच मी रुंदीला घेतलाय कपडा। आणि याचा काठ नाजूक असल्यामुळे छान अशी याला डिझाइन तयार करायची आपल्याला चुन्याची। तर काठ घेतलेला आहे 3.5 इंच आणि ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे त्याची रुंदी घेतलेली आहे 4 इंच। तर आता बघा भरपूर असा मी गोपी बाहीला जसा आपण कपडा घेतो तसा मी हा कपडा घेतलेला आहे लांबीला रुंदीला 4 इंच घेतलाय। तर बघा इथं आता मध्यावरती मी मार्किंग करून घेत आहे। मध्यावरती एक कट कैचीने मी मारून घेतलेला आहे, त्यानंतर एका इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते। बघा तुम्हाला समजण्यासाठी सांगते, बघा इथं मध्य आहे आपल्या कपड्याचा, तिथून मी 1 इंचावरती पूर्ण असं मार्किंग करून घेते। 5 ते 6 वेळेस आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची। एका साईडला 4-5 वेळेस, एका साईडला 4-5 वेळेस, म्हणजे अशा त्याच्या छान अशा चुन्या तयार होतील आणि सुंदर असं बाहीला लुक येईल। त्यासाठी हे आपल्याला मार्किंग करून घ्यायची। आणि मार्किंग कशासाठी तर एकसारख्या आपल्या प्लेटा आल्या पाहिजे त्यासाठी आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची। आणि आपल्याला जास्त काही अवघड जात नाही। त्या मार्किंगच्या ठिकाणी तुम्ही कैचीने कट सुद्धा देऊ शकता, म्हणजे तुम्हाला इझिली समजेल की इथं आपली मार्किंग आहे आणि एवढी प्लेट आपल्याला फोल्ड करायची आहे। तर पहा अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलेले आहेत। आता याच्या व्यतिरिक्त जर कपडा शिल्लक उरला तर त्यानंतर मी अजून सुद्धा प्लेटा टाकून घेणार आहे। तर चला मग आता आपण याच्या प्लेटा टाकून घेऊया। खूपच सोपी पद्धत आहे या स्लीवची। तर बघा इथं मोजून घेते मी किती साईडला किती प्लेटा आपल्याला टाकायच्या आहेत। तर मध्यापासून आपण सुरुवात करूया। तर बघा इथं मध्येला मी कट टाकून घेतलेला होता। तर आता जो आपला दाबा आहे बघा, जो दाबा आहे त्या साईडला आपण ही पट्टी फोल्ड केलेली आहे। मी ज्या साईडला दाब आहे त्या साईडला आपल्याला ह्या चुन्या फोल्ड करत घ्यायच्या आहेत। बघा ह्या पद्धतीने एकसारख्या प्लेटा याव्या त्यासाठी आपल्याला हे करून घेणं गरजेचं आहे, मार्किंग करून घेणं गरजेचं आहे आणि खूप छान अशी फिनिशिंग येते। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मैत्रिणींनो, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ शेअर सुद्धा करा मैत्रिणींनो। खूप छान मी असे व्हिडिओ बनवते, तुमचा प्रतिसाद खूप कमी झालेला आहे। तर असे छान छान व्हिडिओ मला बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटतं, तुमचे लाईक कमेंट, छान असा व्हिडिओ जर आपला रिस्पॉन्स आला तर मला पुढचा व्हिडिओ बनवायला छान वाटेल। त्यासाठी आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो। तर बघा ह्या पद्धतीने चुन्यावर चुन्या मी इथं टाकून घेत आहे। बघा खूप छान पद्धतीने हे बघा व्यवस्थित पूर्ण चुन्या मी इथं टाकून घेतल्यात आणि शिल्लक कपडा राहिलेला सुद्धा त्याच्यासुद्धा मी इथं चुन्या टाकून घेतल्यात। आता तुम्ही बघू शकता समोर खूप सुंदर रित्या ह्या बाहीला लुक येणार आहे। तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा। तर वरच्या साईडनं आपल्याला काय करायचंय, ह्या पद्धतीने जसा आपला वरचा आपण बाहीला आकार देतो त्याप्रमाणे एक प्लेट अशी व्यवस्थित आपल्याला पकडून आणि छान अशी त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो। जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याचप्रमाणे तुम्ही करून घ्या। खूप सोपी पद्धत आहे, कुठेही अवघड नाही। तर माझा उद्देश एकच असतो की ज्या नवीन मैत्रिणी क्लास करतात आणि त्यांना म्युझिक वगैरे टाकून जे शिकवतात त्याच्यामध्ये जास्त समजत नाही, त्यांच्यासाठी एवढी व्हॉइस ओव्हर करून बडबड मी करत असते व त्यांना व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांना समजतं पण, ज्यांना समजायचं त्यांना, आणि ज्यांना नाही समजायचं ते बडबड का समजा माझ्या व्हॉइस ओव्हर करण्याला। तर बघा ह्या पद्धतीने मी जो एक्स्ट्रा कपडा आता राहिलेला आहे त्याच्यासुद्धा मी इथं चुन्या टाकून घेत आहे। बघा आता पूर्ण आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहेत। त्यानंतर आपण हा वरच्या साईडला बाहीला
याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचं आहे. परत मध्य काढणं खूप गरजेचं असतं, म्हणजे त्याने ना छान असे बाहीला आपल्या व्यवस्थित जिथल्या तिथं सेट होऊन जाते बघा. असा मध्य काढला ना, तो मध्य व्यवस्थित शोल्डरवर आला पाहिजे, म्हणजे या चुन्या पुढच्या साईडला किंवा मागच्या साईडला जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची, तर जे आपण चुन्या टाकलेल्या आहेत त्या बरोबर मध्यावरती शोल्डरवर आल्या पाहिजे. तर आता मला अस्तरचा कपडा खालच्या साईडला बघून आणि ह्या पद्धतीने मी आता पूर्ण अस्तरच्या कपड्यावरती हा ब्लाऊज पीसचा कपडा जॉईन करून घेत आहे. तर आता व्यवस्थित ह्या साईडच्या सुद्धा चुन्या आपल्याला प्रेस करून त्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे बघा. ह्या पद्धतीनं व्यवस्थित अस्तरला हा आपला ब्लाऊज पीसचा कपडा जॉईन करून घ्यायचा आहे. आणि पुढं खूप सोपी प्रोसेस आहे बघा मैत्रिणींनो, काहीच अवघड नाही. पहा, कुठेही स्पीडमध्ये व्हिडिओ मी केलेला नाही, कारण की व्यवस्थित समजत नाही. जास्त स्पीडमध्ये व्हिडिओ जर आपण एडिट केला तर मैत्रिणींना एवढं लक्षात येत नाही. त्यासाठी मी 2 मिनटं व्हिडिओ मोठा का होईना पण व्यवस्थित मी तुम्हाला शेअर करत आहे ही ब्लाऊजची बाहीची डिझाईन. तर बघा, आता इथं ह्या पद्धतीने मी पूर्ण जॉईन करून घेतले. आता जो एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो पूर्णपणे इथं कट करून घ्यायचा आपल्याला. धागे दोरे वगैरे पूर्ण असे कट करून घ्यायचेत. त्यानंतर आता आपल्याला काठाचा वापर करायचा आहे. याचे नाजूक काठ असल्यामुळे याला ही डिझाईन खूप छान अशी सूट होत होती आणि सध्या ट्रेंडला सुद्धा चालू आहे. लॉंग स्लीव्ज काही ताईंना आवडत नाहीत वेअर करण्यासाठी, तर त्यासाठी मग खूप छान असं ऑप्शन आहे शॉर्ट स्लीव्जमध्ये डिझाईन टाकण्याचं. तर ह्या पद्धतीने मी डिझाईन टाकलेली आहे. तर पहा, आता ह्या काठाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. आता थोडासा प्लेन कपडा सोडलाय, तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि थोडा राहू द्यायचा आहे बाकी शिलाईमध्ये दबण्यासाठी. आणि जो डिझाईन आहे ती प्रॉपर वरच्या साईडला येईल. आता जो काठाचा भाग आहे तो सरळ भाग मी खाली केलाय आणि व्यवस्थित आता सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे. जो गोल आकाराचा कपडा आहे तो आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे बघा, दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने. आणि त्यावरती परत मी एक दाब शिलाई देऊन घेणार आहे. जो काठ आहे आपला त्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. ह्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने. काही जर तुम्हाला नाही समजलं मैत्रिणींनो तर कमेंट करून नक्कीच विचारा, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील. तर आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या काठामध्ये. आणि त्यानंतर जो अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला ब्लाऊजच्या कपड्याला अशा पद्धतीने जॉईन करून आणि त्यावरती परत आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो. खालच्या साईडला गोट वगैरे मी काहीही लावणार नाही. ह्या पद्धतीने छान फिनिशिंगमध्ये आपण जशी क्रॉसपट्टी आपण फोल्ड करून फिनिशिंगमध्ये ओपन करतो तशीच आपल्याला ही बाही फोल्ड करून फिनिशिंगमध्ये ओपन करून घ्यायची आहे. ओपन करायला थोडंसं त्रास होतो आणि वेळ जातो, पण खूप छान पद्धतीने इथं आपण ओपन करून घेणार आहे. आता याची साईज खूप छोटी आहे काठाची त्यामुळं, आणि बाही शॉर्ट असल्यामुळं, आणि ज्या चुन्या आपण याला टाकलेल्या आहेत त्यासुद्धा जास्त जाड झालेल्या आहे. त्यामुळं थोडंसं आपल्याला इथं अवघड जातं आहे बघा हा कपडा ओपन करण्यासाठी. पण आपण करून घेऊया, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडासा वेळ लागेल पण काम आपलं छान होईल त्यासाठी. तर कधीही आपलं काम छान होण्यासाठी वेळच लागतो. जे काम लवकर होतं ते अगदी सुरळगट टिकत नाही. तर ज्या कामाला वेळ लागतो ते काम एकदम प्रॉपर आणि छान होतं बघा. तर पहा, इथं पूर्णपणे मी इथं कपडा ओपन करून घेतलेला आहे. आता हा ओपन कपडा केल्याच्या नंतर बघा असं काही बाहीला लूक आलेला आहे. खालच्या साईडला मी बघा इथं शिलाई देऊन घेतली. त्यानंतर माझ्याकडे बघा असे कुंदन होते, तर ते कुंदन आणि ही डायमंडची जी लेस आहे ती व्यवस्थित मी त्या गोल कुंदनच्या मापाने कट करून घेतली. आणि ह्या गमच्या साह्याने मी एक कुंदन इथं छान असं त्या गमच्या साह्याने चिपकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जी आपली डायमंडची लेस आहे त्याला गोल असं राऊंड करून याची छान अशी फिनिशिंग इथं मी दिलेली आहे. आणि याने खूप सुंदर असं बाहीला लूकसुद्धा आलेला आहे मैत्रिणींनो. या जागी तुम्ही मोतीसुद्धा यूज करू शकता. सध्या मोतीचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे बाहीला. तर भरपूर बाहीला मी मोतीची यूज केलेला आहे. मला काहीतरी नवीन करायचं होतं त्यामुळं मी ह्या पद्धतीने माझ्याकडे सामान अवेलेबल होतं त्यामध्ये मी अशा पद्धतीने लूक येण्यासाठी खूप सुंदर असं इथं
बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय केलेला आहे. तर इथे सुद्धा बाहीच्या मध्याचं खूप महत्त्व आहे. बराबर बाहीच्या मध्यावरतीच मी खाली जे स्टोन लावलेले आहेत ते मी ह्या पद्धतीने लावून घेतलेले आहे पूर्णपणे. आणि कशी वाटली आपली बाहीची डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींनो. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. खूप मेहनत करावी लागते व्हिडिओसाठी, एडिटिंगसाठी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया